हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्भोनिधिसंगता श्रीमद् रामायणे गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपः स्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिप्रप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिर्येषा सद्गुरु भारतीपति। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। वाल्मीकी महर्षीनं नारदाले की कोण आत सांप्रतम लोके म्हळ्यार आत कालांतो आत म्हळ्यार तेदना नारदान निंदितना ये 16 गुण श्रेष्ठ गुण आशिल्ले कोण आस म्हूण म्हणटना ताका वाल्मिकी ऋषीक नारदो रामाल विशयू सांगताचे। तेवेळी तो कोण रामू कसले ते म्हूण म्हणटना तू ते रामकथा तुका सांगता म्हूण सांगून नारद शतकोटी प्रविस्तर जावन आशिल्लें रामायण संक्षिप्त जावन वाल्मिकी महर्षीक सांगतात। आतां नारदान तें वाक्य तें रामायण सांगलें हें आयकलीची वाल्मिकी ऋषी नारदस्य तु तद्वाक्यं श्रुत्वा वाक्यविशारदः पूजयामास धर्मात्मा सह शिष्यो महामुनिः। तो वाल्मिकी नारदान सांगिल्लें सगळेचे एक संक्षिप्त रामायण म्हळ्यार संग्रह रामायण म्हणून येता तें आयकून भारी संतोष जालो तांकां वाल्मिकींक। भरद्वाजादी शिष्यांगेर वटू नारद महर्षीक विद्युक्त जावन पूजन केल्लें। नारद तागेले पूजन स्विकार केल्लें आनी तांगेलें काम केल्लें। नारदान येयलें काम केल्लें वय परमात्मान प्रेरण करून परमात्माल खंयची एक उद्देशान नारदान त्रिलोक संचार करचें तशी नारदांक परमात्मान प्रेरण केल्लें कसलें म्हळ्यार वाल्मिकी महर्षीक रामायण बोधन कर काम। तें रामायण बोधन केलें की मागीर नारद वाल्मिकींगेले पूजा स्विकार करून वाल्मिकीले सांगून तांणी आकाशा मार्गान चमकलीची देवलोकाक वयव्या। त्या वेळाक वाल्मिकी महर्षी मागीर मध्यान्न संध्यावदन एकत्र गंगा नदीचे लागीं तांगेले तमसा नदी तीर तांगेले आश्रम आसूचे। गंगा नदीक ಸ್ವಲ್ಪ लागीं जाता ते तमसा नदी तीराक वचून स्वच्छ उदक जावपाक केदनाय स्नान आहानिकाक तेदना थंय चमकली तांणी भरद्वाजाले सांगलीची भरद्वाजा ये तमसा न्हंयची उदक कितलें पुटस पळय प्रसन्न प्रवाह म्हूण येता म्हळ्यार केदनाय चंद रितीर एकोले होळचे उदक हे तमसा न्हंयन तूं आवर्त म्हळ्यार सुळी म्हणटाचे आमी तेना जलपात ना प्रसन्न जावन आस तशीच कशी सन्मनुष्य मनो यथा एक सत्पुरुशाले मन कितले निष्कल्मश जावन आसता की तितले निष्कल्मश रितीर हे न्हंय व्हळता म्हूण दिसता म्हाका। भरद्वाजा हांव स्नाना वता मध्यान स्नान करून आहनीक करता म्हूण सांगून तांणी भरद्वाजा लेगीत स्नानाक जाय आशिल्लें वस्त्र न्ही घेवन मुखार वतना तांणी न्हंयची दंडेरी पुट उदक आसूच कडेन वतर आसतना थंय तमसा न्हंयचे तिरार एक क्रौंच पक्षीचे जोडी क्रौंच म्हळ्यार नीर कोक्करे म्हणटाचे ते जोडी पक्षी तांणी पळयतरसची न्हंयची तिरार आस त्यांनी ते दोन्ही पक्षियो ही भारी संतोषार आसाची त्या वेळाक एकलो निषाद म्हळ्यार बेडू
बेटेगारो तंतू दारले पक्षीक मारता. दारले पक्षी मोन पडली की ती बैली पक्षी भारी रोदन करता. ते पक्षी परस्पर तंका विरह मळेले ना केदनाय वटूसचे आत दारले पक्षी पडले प्राण सोडचारस म्हण म्हणताना ते बैली पक्षी लोळणू 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 रडचे पडून वाल्मिकी महर्षीले हृदयांतू करून येईल की ते पक्षी वैरी तांतूय ते बैली पक्षीन रडचे ऐकतन वाल्मिकींक भारी बेजार जाल्ले. निषादाले कार्य नी जावन ते अधर्मने जलरी खंयची वेळारी पक्षियो जोडी जावन असताची त्या वेळा मारून जे ते अधर्म म्हणस एक बेटेगारांक पक्षी मारचे कसले अधर्मने जलरी वाल्मिकींक हे अधर्म केल्यावर दिसून ते तांकां हंचाण बेजार जाला हंचाण कोप जाला हंचाण ते पक्षी वैर करून येतरस एक श्लोक रुपारी एक उत्तर वाल्मिकीन सांगले. मानिषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती ही समाह यत क्रौंच मिथुनाद एकम अवधीही काममोहितम म्हणून म्हळ्यार बामणालागी इच्छेन भोंवतरसूचे ते दोन्ही दंपती बामण बैल पक्षींक तांतू बामणाक तू मारलेल दिकून तू काही आणि जीवनांतू मस्त काळ ना म्हणून म्हणताना तांकां सांगू सांगली तनी मागीर तांगेले मनांतू एक चिंत जलकी मानिशाद हे पक्षीले निमित्त जावन हांव दुःखान कसं सांगले. हांव एक तपस्वी म्हणताना एक शाप दिवचो म्हण म्हळ्यार तपस्याचे कितली की आमगेले पुण्यफल नाश जालेल बरी वै बे म्हणताना मेगेले तपोबलाचे फल नाश जावचे तसले हे शाप हांव कसं खातीर दिले मेगील निमती अशें कसले जाल्ले म्हणून तांकां दिसले. मागीर शिशाल्या म्हणली की हे भारद्वाजा बैले पक्षी त्या म्हणटा रडतरस म्हाका मस्त बद बेजार जालो ताची निमती मेगेल तोंडा दुखून हांव सांगिल ते बेटेगाराक जाल्यार ते सांगिल उतर चार पादस सम अक्षरस प्रासबद्धस श्लोक जावनस कसल खातीर तशी जाल्ले म्हूण म्हणटना त्या वेळाक तो भारद्वाजू ते उत्तर वाल्मिकी ऋषीले तोंडा दुखून येईल ते श्लोकस न्हय मानिशाद ते ताण बैपट करून सांगली की वाल्मिकीक संतोष जाल की हां कसं की एक उद्देशच का परमात्माला म्हाका कळना म्हूण सांगून तांणी तमसा नदीन तू स्नान केले. मागीर तांगेले नित्याहानीक जाल्ले जाल्यार तांगेले मनांतू मेगेले तोंडा दुखून यो श्लोक कसले आयलो तो श्लोक प्रासबद्ध जावन आशिल्लो कसल्याक तांतूय ते मानिशाद म्हूण हांव कसले म्हणले म्हूण सांगून तेंची चिंतन करता करता आश्रमांत तांणी वापस येता. हंचाण भरद्वाजूय तांगेले स्नाना नंतर तांगेले आमगेले तांगेले दंड तांगेले कमंडलू पुरे घेवन वाल्मिकी महर्षील मागशीची वता नी जावन वाल्मिकी महर्षींक धर्म गोतना म्हणना सर्व गोतस तांणी शिष्य समेत जावन आश्रम प्रवेश करून एक कडेन बैसताची तांगेले आसनारी आनी मनांतूची ते कसं खातीर ते श्लोक येयले तेचे विशय आलोचन करतरस त्या वेळाक ब्रह्मोजी वाल्मिकी महर्षी पळोवचे खातीर आश्रम आयल खंय पळय ब्रह्म लोकादुकून ब्रह्मदेव वाल्मिकी महर्षीक पळोवचे खातीर आश्रमा आयला म्हणटना या पुराय परस्पर एका एक पूरक जावन आस म्हणेल खंडीत न्हय परमात्माली प्रेरणा परमात्माले निमती वाल्मिकीन त्या विशयी श्लोक रुपार सांगला. तशी आत्त वाल्मिकी महर्षींक ब्रह्माक पळील कुडल्या कितली संतोष जाल म्हळ्यार कसं उल्लच म्हण कळना नमस्कार केल्लो ब्रह्मदेवाक आनी ब्रह्माले लागीं राबून अर्घ्य पाद्य नमस्कार विधिपूर्वक ब्रह्माले एक पूजन केली आनी त्या वेळाक ब्रह्मो वाल्मिकीन समर्पण केला आसन कोणे जलरी घरा आयल्यारी कशी कोरका सुरवेक घरा भायर उदा दवरतली जातना
पांय धुवचे म्हणना सीधा येवचे ओडणी आतांचे परिस्थिती तशी जल्ला जाल्यार राईल जनाक पांया उदक दिवचे हाता उदक दिवचे तांकां मधुपर्क दिवचे तांकां आसन दिवचें हें पुरेस हेंची षोडश पुजेंत आमी परमात्मा करचें आयले अतिथी परमात्माले रूप म्हूण लेखून अतिथींकय तशें कोरका म्हूण सांगून आसा तशी आतां अतिथीची ब्रह्मदेव संगनान शैलो भरद्वाज वाल्मिकीक भारी खुशी भरद्वाजादी शिश्यांक गेले सहाय घेवन ब्रह्माक कशी अर्घ्य पाद्य सकट दिवन आसन दिवन बसून विद्युक्त पूज करून ब्रह्मालद्राक बैसण्याची जाल्यार मन तांगेले ते मानिशाद म्हळ्यार श्लोकाचे चिंतन करतरच त्या वेळाक मनांतू एका वयर एक ते दृश्य रुपारे येतरच त्या ब्रह्मालद्रा बैसल्यार येस न्हय मनांत हेंची चिंत जाता ब्रह्म निमगिता वाल्मिकी कसल चिंत करतरस तुगेल मन खंय चमकला म्हणून म्हणटना वाल्मिकीन ते श्लोका विशयी सांगता म्हणल्यार तनाची ब्रह्म वाल्मिकील मना आशिल्लें विचारो कळून तो सांगता की श्लोक एव त्वया बद्धो नात्र कार्या विचारणा तुगेल निमती एक श्लोक रचित जाल्ले नात्र कार्या विचारणा हांत भितर कसले विचार कोरका म्हणना कसले प्रयत्न ना अशी श्लोक रुपारी एक विशय आयला म्हण जाल्यार ताजे विशयान तो कसले चिंत नाका तुगेल तोंडा दुखून ह्यो श्लोक म्हगेल अनुग्रहान आईल तुका इद तशी आतां तुगेलें एक काम आसा त्या श्लोक मानिशाद म्हळेले श्लोकूची सुरवेची श्लोक जावन दवरून घेवन मंगळाचरण म्हणटाचे दवरून घेवन तूं चारी पादाचे श्लोक म्हळ्यार अनुष्टूप छंदाचे हे श्लोकांत हे रितीचे अनुष्टूप छंदसाचे श्लोक रचन करून तुका आतां नारदान सांगिल्लें रामचरित्रस न्हय तें रचन कोरका तुवें नारदान तुका कशी सांगला तेंची रिती रचन कोरका लक्ष्मण रामो भरत शत्रुघ्न सहित जावन सर्व विशयो पुरजनक गोत्तच की म्हणलें कोणाक गोत नातील तसल गोप्य विशयी आसा आनी रावण इत्यादी राक्षसांगे विशयी सर्व जनांक गोत्त आसल्यार कोणाक कळना नातील तसल गोप्याती गोप्य विशयी तुका नारदान सांगला न्हय त्या विशयी आनी सीतादेवी विशयी जावन पुराय जनान कसं लेखला सीतेले काणी त्या मान न्हय हे दोळती गोतना नातील सीतेल विशयी तुका कशी त्या काणी बरीत बरीता तुगेल मनांत हांव हाडयसी तर वता म्हाका तेदना तुका कसले जल्ला हे दोळते रामचरित्रेन ते तुका करतलामलक म्हणल्यार हत्तारी एक आवड दवरून कशी आसता आवळो म्हणून पळयल्यार आवळे पुरे विशय कळना तशीच ताका करतलामलक म्हणजे तुका ते श्लोक तुका कसं गोतना कसं न्ही पुराय तुगेल मनांत येता तूं चंद रितीर एक काव्य रचन करता तूं रचन करी म्हूण सांगून वाल्मिकी महर्शीक ब्रह्मदेव सांगता आनी सांगतकय कसलेय भिवचें नाका तूं मिज्यान बरोवचें जत्वे म्हणूय लेखचें नाका तूंची हें महाकाव्य रचन कोरका म्हळ्यार परमात्माल मनांत आसा ते रामचंद्राल मनांत आसा म्हणटा तुगेल निमती चंद रितीर हे रामायण रचन जाता न ते वाघ अनृता काव्य काचिदत्र भविष्यती तूं हांव रामायण बरयलें समजत की ना की तांचे भितर कसलें हांव पट्टी बरयल्या बरें जालें की म्हूण लेखचें नाका अनृता न काचिदत्र भविष्यती हांत भितर एक चूर असत्य ना नतिले तूं रामकथां पुण्यां श्लोकबद्धां मनोहरां अनुष्टुप छंदान तूं श्लोकबद्ध जावन ती रामचंद्राल काणी तूं बरयता रचन करता तुका महायशस्व मेळटा केदन थंय हें भुंयचेरी यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले हे भुंयचेरी समुद्र पर्वत दुर्ग न्हंय पुरे आसताच की ते दोळते तूं रचन केलेलें रामायणा काणी समस्त लोकांतूय प्रचारांत तूं आसता
केद्दोळतई रामायण प्रचारांतस्तकी तेद्दोळतई तूं मेगेले सर्व उत्तम लोकांतो वास करता तिथली अर्हती तुका मेळटा म्हणून ब्रह्मदेव सांगून अंतर्धान जाता. वाल्मिकी महर्षी ब्रह्माल दर्शन जाला भारी संतोष केला तांकां. भारी आश्चर्य जालें. म्हाका नारदान काणी सांगली बाई जाल्यार हाजे निमती म्हाका एक महाकाव्य रचन कोरका म्हणून ब्रह्मदेवान आदेश दिला. म्हगेल निमती जातलें हें म्हूण सांगून ते मानिशाद श्लोक सांगता तो येतके वाल्मिकी आश्रमाक वापस ब्रह्मदेव आश्रमांत मेळ्ळलो. वाल्मिकी ते आलोचन करता रस्ता आश्रमा बैसून कशी रचन करचे म्हाका रचन करका म्हूण सांगून ब्रह्मदेवाला आदेश केला. रचन करू शूर केले कुठले रामायणाचे सर्व विषय रामकथेचे सर्व विषय मिगेल मनांत स्फुरण जाता म्हणला. कसले अनृत बरोवन वचना म्हणला म्हणटना हांव धैर्यान रामकाणी रचन करूं नवे म्हूण सांगून वाल्मिकी महर्षी लेखताची परमात्माल उडगस करताची शुद्ध आचमन करून पूर्व दिक्कांतो अग्र म्हळ्यार तुदी घाल नसूचे दरबासना वैरी बैसल्यांची राम काणी कोण नारदान सांगिले ते उडगास करताची. नारदान सांगिले रामायण वाल्मिकीन बरोवचे रामायणाक एक बीज रुपार जाल्ले म्हूण सांगून म्हूण येता. ते विवरण करून कशी बरोवका म्हणलेले योग मार्गान म्हळ्यार ध्याना बैसून त्यांनी सर्व चिंतन केले. ब्रह्मान वाल्मिकी मनांत नारदान सांगिल काणी सर्वई चंद रीतीर उडगास येवची तशी केले. हे मनांत ध्यान करूनची वाल्मिकी महर्षी सर्व ऐकली सर्व उडगास केलींची सांगिल काणी रामाले ते अयन म्हळ्यार रामाले जन्म दुखून कडेरी रामान अश्वमेध याग करचे सर्व योग मार्गांतूची म्हळ्यार ध्यान योगांतो ध्यानांतू समाधिस्थ जावन बशिल तसल वाल्मिकी महर्षीक ब्रह्मान तागेले वर रूपान सकडी ते मनांतू हाडयले. हाडोन सर्वई सविस्तार जावन वाल्मिकी महर्षीन रचन केले. खंय तरी म्हळ्यार सीता ती भुंयतू चमकल पळयता जिनंत वयचे काणी उत्तरकांड म्हूण सांगून रामायणांतू त्यांनी रचन केले. ಒಟ್ಟು 24,000 श्लोकान ते रामायण काव्य रचन जाल्ले आनी भारी चंद रीतीरी 24,000 श्लोकानां उक्तवान् ऋषिः 24,000 श्लोक ते रचन करून ಒಟ್ಟು 85 सर्ग कांड मागीर एक उत्तरकांड इतले विभाग करून श्रीमद रामायण रचन केल्लें कोणे म्हळ्यार वाल्मिकी महर्षीन. ज्ञानान श्रेष्ठ जावन आशिल्ले त्यांनी रामपट्टाभिषेकानंत वयचे उत्तरकांड रचनय त्यांनी केले आनी तांकां दिसली की रचन केल्लें सकड केल्लें आतां हे रामायण समची एक मनन करून घेवचें जावपाचें म्हाका कोण समर्थ जन म्हूण म्हणटना तांणी भारी चिंतेंत आसताची इतली चंद रामायण रचन केला जाल्यार हाजे एक प्रयोजन घेतले आतां कोण म्हूण म्हणटना हे रचन करतना लवकुशाल जनन जावन गेला. वाल्मिकीला आश्रमांतूची त्यांनी मुनिवेश धारण करून भारी चंद गायन करतले त्यांनी लवकुश तांकां आपयता आपूण वाल्मिकी लवकुशांक भयंकर एक बुद्धीशक्ती तांकां कसं शिकून दिल्यार घड भितर शिकून काडची तसले समर्थ बुद्धी तांकां तशी हे विस्तार जावन सविस्तार जावन लोकांक हे रामायण शिकोवका कळका
आता ब्रह्मान सांगले नारदान काणी सांगली ब्रह्मान रचन कर म्हणले रचन केले जाल्यार तेन्ना पळय कशी म्हळ्यार सांगिल्लें असल उडगास दवरून घेवन सांगचें रचन केलेलं काव्य उडगास दवरून घेवन लोकांक सांगता जाल्यार तें कोण सांगचें म्हणून म्हणलेलें एक चिंतेन तांणी समर्थ जावन आशिल्लें जेन्ना सोदितना तांकां उडगास येयलो कोणालें म्हणून म्हळ्यार लवकुशालें रामालें चेडूं तांगेले आश्रमांत जेन्ना आयिल्लीची तन्नीची तांकां होड केल्लेलें सर्व वेद शिकयला तांतूय तांणी भारी चंद गायन करतले संगीतांत निष्णात जावन आशिल्ले तांगेल करीन हे रागबद्ध जावन लयबद्ध जावन सांगोचें तांकां वाल्मिकी बरें येयलें तसल तें रामायण काव्य उपदेश दिवन तें तांणी वपस सांगून तांतूय तितली सांगता म्हणून पणाक लवकुशांक एक पंत आयकतना तांकां उडगास येवचें तसल काव्य तें कसल शिकयल्यार एक पंत एक संधिग्राही म्हणटात कसले शिकयल्यार एक पंत भितर तांणी बायपाट करताची सांगताची तशी वाल्मिकी महर्षी लवकुशाल करीन तें रामायण तांणी अध्ययन करयसी ताची तशी लवकुश तें अध्ययन करताची वाल्मिकीन सांगिल्ली तशीची तेवी रामायणाची विशेषता कसलें म्हळ्यार रामायणांत अध्ययन करची तसल विशय आस गायन रुपार सांगची तशी आस सर्व नवरस आसा हांतू शृंगार रस करुण रस हास्य रस वीर रस अद्भुत भयानक रौद्र बीभत्स शांत हे पुरे नवरस म्हणटाचे नवरस भरीत जावन आशिल्लें काव्य असल एक अद्भुत रामायण काव्य लवकुशान सांगलें कशी तांकां शिकयली की वाल्मिकीन तशीच तांणी पुराय क्रमान शिकून काडलें मागीर वपास तांणी वाल्मिकी ऋषीन तांकां वपास सांग म्हणटना उपदेश केलेले तसल सगळें रामायण तांणी भारी चंद करून वपास म्हणून दाखयलें म्हणटना तांकां भारी संतोश येलो की वाल्मिकी ऋषींक एक पण सांगू भितर तांणी कितली चंद करून म्हाका वपास हांव कशी सांगयला तशी तांणी वपास मना व्हरून सांगली पळय उडगास केली पळय तांकां संतोश जावन तांणी लवकुशांक बहुमान दिले बहुमान म्हळ्यार कसले दिवचें तांगेलें कसो आसा तेच न्हू ऋषी मुनीन दिवका आतां वाल्मिकी महर्शीले कसो आस आतां एक ऋषी मुनीन कसलो दिव्यत कसलो आसता तांगेलें म्हणल्यार तांणी वाल्मिकी महर्शीन लवकुशांक बहुमान दिले की नारुमडी कृष्णाजीन यज्ञोपवीत कमंडलू मौंजी दर्भासन कौपीन जपमाला काशाय वस्त्र असल पुराय तांकां जाय आशिल्लें माद्रने आनी बरलेल ऋषीन तांगेलें गायन आयकून तांकां यज्ञ करचें यज्ञवेदी जावका आशिल्लें होमा जावका आशिल्लें समिधा औदुंबरी हे पुरे तांकां दिल्लें तांकां आनी पुराय जनाक पुराय ऋषी मुनीन तांकां दीर्घायुश्य जावका म्हूण सांगून तांणी आशिर्वाद दिले मागीर हें महाकाव्य लवकुश यथाक्रम केन्नाय सांगचें निर्विघ्न जावन छंद रितीर सांगचें तशी सांगतर आसताची मागीर तेंच काव्य मुखारसून अश्वमेधा यागा वेळार रामचंद्राले सम्मुखार तांणी सांगू आस लवकुशांक पळोवनूच रामचंद्रांक भारी संतोश जातकय मागीर तें कसलें तुमी सांगतर आसाची सगळेच हांव आयकूं का म्हणटना तांणी चंद करून सुरवेक एक चरित्र तांणी सांगिल्लें आयकतना रामचंद्र सर्व तागेले गांवचे जनाक तागेले सर्व
तागेल परिवार वर्गांक कडेन आपोवन हें चेडवान सांगचें काव्य तुम्ही पुराय जनान बैसून ऐकू का म्हूण सांगून सांगतात. तशी त्यांनी रामायण सगळेची सुश्राव्य जावन रामाला जरा सांगच्या. खंय दुखून म्हळ्यार दशरथ रायान अयोध्येचे आळवीक करतन दुखून त्यांनी सांगताच की कशी सर्वा पूर्वमियम येषाम आसीत कृत्स्ना वसुंधरा प्रजापतीम उपादाय नृपाणाम जयशालीनाम. त्यांनी सुरवेक शूर करताच कशी म्हणून म्हळ्यार सप्तद्वीपात्मक जावन आशिल्ली ही भूंय मनु प्रजापती निमती प्रारंभ जालेलो वंशांतो खंयचे खंयचे राय जावन आसची त्यांनी आळवीक करतर आशिल्लीची. तांतू भितर खंय दुखून काणी शूर करता पळय त्यांनी तांतू सगर म्हणलेलो प्रसिद्ध रायो ताणेची सगळे सागर निर्माण केलेले. हे सगळं रायल काणी पुराय जनाक गोत्तस ताका 16 सहस्र चेडूं 60 सहस्र चेडूं ताका माग एक बायलेलांतू मागीर आनी एक बायलेंतू एक चेडूं. त्यांनी भूंय अश्वमेध यागाक ताणें घोडो सोडलेलो. तो घोडो खंय आसा म्हूण सोदूच्याक ते न्हिचावन पाताळांतू इंद्रान लिपोवन दवरचें. ते सोदूच्याक सगर पेटयता तागेल चेडवांक त्यांनी खंय मेळ्ळी म्हणटना पाताळा वचा म्हूण सांगून भूंय कोंडून सोडचें. त्यांची सागर जावचें मुखारसून हे पुरे काणी त्यांनी सांगताची. आनी सांगताची ब्रह्मान वरप्रदान केलेले ताका समजावन आमगेले गुरू वाल्मिकीनी हें रामायण रचन केलेलें. त्यांनी कशी रचन केला की तांतू एक चुरून येवन येना अशें आमी विस्तार जावन सांगताची. कोण रामायण ऐकत की तांकां धर्म अर्थ काम मोक्ष हे पुण्य पुरुषार्थ साधन जात म्हणलें खंडीत. आमी रामायण सांगताचे ऐकयत म्हूण रामायण सांगतात. सर्व न्हंयची तीर समृद्ध जावन आशिल्लें एक राज्य कोसल म्हूण म्हणलेले देश ते देशांतू अयोध्या म्हणलेले एक नगर. कोसल देशांतूल एक नगर ती एक नगर अयोध्या म्हणलेलें. तें निचावन सुरवेक कोण निर्माण केलेलें म्हळ्यार मनु चक्रवर्तीन. निचावन ते अयोध्या नगरी विस्तीर्ण 12 योजन दीग 3 योजना इतले रुंद सुचे ते नगरी. चंद चंद मार्ग भरी रूक खंय एक पोंड गिंड नातिल तसलें समतट्टू जावन आशिल्लें नेलाचें नगर तें. थंय दशरथ म्हूण म्हणले एकलो रायो. कशी अमरावतींतू इंद्र आसकी तशी अयोध्या नगरांतू दशरथ. चंद 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 घर एकलेक अंगड्यो मस्त सकडी कसले सांगच्या ना ते न्यूनते सोदूच्या ना. धनधान्य समृद्ध जावन सुतसले अयोध्या नगरी व्हडोड घर ते राखूक नगराचे सुथची एक कोटे बांदून शतग्नी म्हळ्यार आमी आतां फिरंगी म्हणटाची बॉम्ब हे तांत भितरी वखद घालून भेतूचे पटाकी भेतिल्या बरी. ते शतग्नी कितली की शतग्नी राखू दवरला की ताण तशी चंद जावन आशिल्लें अयोध्या नगरींतू दशरथ राज्यभार करतर आशिल्लो. अज महाराजाल पूत तो. तस्या पूर्वमयोध्यायां वेदवित् सर्वसंग्रहः दीर्घदर्शी महातेजाः पौर जानपदप्रियः. ते अयोध्या पట్టणाचो राय जावन आशिल्लो दशरथ महाराजू तोची वेदवित् सर्वसंग्रहः सर्व वेद गुप्त आशिल्लो. तो तागेल्या पशी तागेले राज्यांतू सर्व विद्वांसाक एक लेख मान सन्मान दिवन पळयत आशिल्लो खंय तो. मस्त शूर पराक्रमी वीरांक पुरय पोशीत आशिल्लो. दीर्घदर्शी म्हूण म्हळ्यार दूरदर्शी जावं दीर्घदर्शी म्हळ्यार मुखारसून कसल जत्ता म्हूण सांगून सुरवेक ताका पळोवच्या कळच्या जत्त आशिल्लें. आतां एक संशय येता न्हय
मुखार सुनू रामा वनवासा पेटयता आपण म्हणून ताका कळलेल जलल जलरे कशी जतशील काणी म्हूण तो वरदी तशी की नाका एक जलरे एक कसल दीर्घदर्शित्व कसल दूरदर्शित्व असलं रे परमात्माला कसल निर्णय असं तशी जेवचे तशी भारी प्रतापवान जावन आशिल्लो इक्ष्वाकू वंशाचो अज महाराजाल पूत जावन आशिल्लो दशरथ चंद रीती तागेले राज्यभार करतर आशिल्लो. मागीरची काणी फायची दिसा आमी पळया. आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावान करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.